ही गोष्ट आहे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पर्यंती या छोट्याशा गावात राहणाऱ्या परशुराम तानाजी नरळे या तरुणाची। परशुराम याची नुकतीच पोलीस म्हणून निवड झाली आहे, पण त्याचा पोलीस होण्याचा प्रवास सोपा नव्हता। या छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्येच परशुराम आणि त्याची आई राहते। माण तालुका तसा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो। परशुराम याच्या कुटुंबाकडे 4 एकर जमीन असली तरीही दुष्काळामुळे त्यात काहीच पिकवता येत नाही। परशुराम लहान असतानाच त्याच्या कुटुंबाने कवठळी इंदापूर या ठिकाणी जगण्यासाठी स्थलांतर केलं। तिथे त्याच्या आई वडिलांनी अफाट कष्ट केलं, रोजंदारी केली, लोकांच्या शेतात कामं केली। परिस्थिती अगदी बेताची होती, मात्र तरीही त्याच्या आईने रोजंदारीला जात एक एक पैसा जोडला। पण यामध्येच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। त्याच्या वडिलांचा लिव्हर खराब झाल्याने परशुराम अवघा 6वीत असतानाच 2014 साली त्याच्या वडिलांचं निधन झालं। परशुराम आणि त्याच्या बहिणीची जबाबदारी आता पूर्णपणे त्याच्या आईवर आली, पण त्या खचल्या नाहीत। कधी पोटभर खायलाही मिळत नसे, मात्र त्या आलेल्या परिस्थितीला तोंड देत कष्ट करत राहिल्या। त्यांचं एकच स्वप्न होतं, आपल्या मुलाने खूप शिकावं, खूप मोठं व्हावं। त्यासाठी त्यांनी मिळेल ते कष्टाचं काम केलं। परशुरामला 10वीला 81% गुण मिळाले। त्यानंतर त्याने देवापूर येथील केबीपी महाविद्यालयात कमवा आणि शिका योजनेअंतर्गत 11वी-12वीचं शिक्षण पूर्ण केलं। 2022 पासून त्याने खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचं ठरवलं, मात्र यातही त्याला अनेक वेळा अपयशाला सामोरं जावं लागलं, पण तो खचला नाही। त्याने सातत्याने आपली मेहनत आणि कष्ट सुरूच ठेवले आणि अखेर त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळालं। आपल्या गरिबीचं भांडवल न करता त्याने जिद्द व चिकाटीने अभ्यास केला। आईने कष्टाने पाठवलेले पैसे त्याने कधीच वायपट नाही घालवले। प्रामाणिकपणे आपण आपलं काम करत राहिलो की यश हे नक्कीच मिळतं, असं परशुरामला वाटतं। त्याच्या आईच्या डोळ्यातील अश्रूच त्याच्या कष्टाची कहाणी आपल्याला सांगतायत। परशुराम आणि त्याच्या आईच्या कष्टाला आणि जिद्दीला एबी मराठीचा सलाम। बालपण माझं दुसरीपर्यंत मी इथंच होतो। दुसरीनंतर मी असं इथं दुष्काळाचा भाग असल्यामुळं नंतर माझे वडील आणि आई आणि आत्या तिकडं कवठईला तालुका इंदापूर तिकडं जगण्यासाठी म्हणजे कामालाच गेलो। नंतर काम करून आपलं जगत होतो। त्याच वेळेस वडिलांचा लिव्हरचा काय खराब झाला आणि त्यामुळे 2014 साली वडील वारलं। नंतर मग आईनेच मला तिथं सांभाळलं आणि जास्त 3री नंतर मी 10वी पर्यंत तिथंच केलं। तिच्या संग कामाला जायचो किंवा तिनं मला कवा कामाला फोर्स केला नाही, पण जात होतो। माझी बहीण ती कामाला जात होतो। नंतर 10वी नंतर मी 10वीला मला 81% पडले आणि नंतर देवापूर केबीपी कॉलेज ज्युनियर कॉलेज देवापूरला माझं 11वीला ऍडमिशन घेतलं। नंतर मला कमवा शिकात मी 2 वर्ष काढली। गरीब परिस्थितीमुळे मी काय हीच केलं नाही, रूम किंवा कुठं बाहेर। तिथं कमवा शिकात काढले 2 वर्ष। नंतर 2020 साली माझी 12वी झाली आणि नंतर 12वी नंतर कोरोना नंतर 2020ला 2021ला मी घरीच होतो। म्हणजे काय करायचं काय एवढं काय फॅमिली बॅकग्राऊंड नसल्यामुळं कोणाचं गायडन्सच भेटला नाही की बाबा काय करायचं। पण आमच्या गावाला एक परंपरा होती की भरती क्षेत्र जास्त बऱ्यापैकी पोरं जात होती। नंतर त्यांनी इथं चैतन्य नरळे म्हणून ते जोडीदार आहे, त्यानं मला नेलं सातारला। 2021 एंडिंगला गेलो मी सातारला। नोव्हेंबर डिसेंबर मध्ये गेलो। नंतर 22 पासून सुरुवात केली, म्हणजे की आता जरा म्हणलं स्पर्धा परीक्षाच करायची MPSC। मग जास्त जरा फोकस केला। 2030 एप्रिल 2023 ची मी प्री दिली। त्यात मला जास्त जागा असल्यामुळं 19चा कट ऑफ लागला आणि मी क्वालिफाय झालो होतो, पण माझं टायपिंग नसल्यामुळं मला काय देता आलं नाही। नंतर 23ला असं पोरांचं भरतीचं जरा वातावरण होतं, मग वन विभागाची सुटली। वन विभागाला मला 96 मार्क पडले 120 पैकी। नंतर चालू झाला भरतीचा प्रवास। म्हणजे असं माझा वडील वारल्यानंतर बघा की
तिकडं गावाला इथं तर काय हीच नव्हतं. आणि नंतर गावाला तिकडं कोणाच्यात असं तांबाटी तोडायला किंवा काय डुबे तोडायला कोणाच काय असेल ते जात होतो. असं जास्त करून मला हिनं कामच लावलं नाही, म्हणजे खरं सांगायचं म्हणजे. आणि मला पहिल्यापासून काम जरा हीच अभ्यास आणि हीच ही आणि माझी बहीण त्या दोघांनीच मला म्हणजे हे केलं. आणि नंतर म्हणजे सांगायचा किस्सा म्हणजे मी सातारला गेलो, सातारवरनं आलो माघारी. तर मला असं एकट्यालाच गेलो होतो ना, कोणाला काय नाही. नंतर मग माझं दाजी म्हणजे ते बी गरिबीतनं शिकले, म्हणजे मग आता त्यांचं गॅरेज आहे, त्यांनाच माझी बहीण दिली माझी. आणि त्यांनी मग मला जरा बसवून माघारी आल्यावर नंतर मग त्यांनी सांगितली बाबा तू काय हे करू नको, मी भरतो पैसे वगैरे, काय लागेल तेवढं आपलं पैसे हे कर. तर त्यांनी जरा मदत केली मला. अडचणी म्हणजे कारण आता फायनान्शियल जरा प्रॉब्लेम होताच की बाबा, पण मला आईनं म्हणा सगळी फॅमिली जरा मला ह्यांनी जरा कवाच पैशाचं का नाही कवाच कमी पडू दिलं नाही. दाजी म्हणा ह्यांनी म्हणा माझ्या चुलत्यात त्यांनी त्याच फॅमिलीचा विषय नव्हता. म्हणजे पैशाचा त्यांनी मला गरिबीतनं शिकवलं. पण अडचण म्हणजे की फेल्युअर येत गेली 1 2 3 भरतील. म्हणजे तसं वाटायचं की हिला फोन करायचं मला बास आता बास की बाबा एवढं होणार नाही आपल्याच्यानं, अजून 2 वर्ष काढायचं म्हणल्यावर वाटायचं. रोजगार करून रोज कामाला जायचं, एक शिर्डी बांधायची वाड्यात, त्याला खायला आणून घालायचं आणि जायचं. आणि काम करायचं, आणायचं पैसे आणि द्यायचं त्याला. आणि रोज आपलं आणायचं. रानात काय पिकत नाही, पाणी नव्हतं काय नव्हतं, मी काय आपलं बाटू काढ होयाचं तेवढं टाकायचं शिर्डीला आणि जायचं. आणि रोज रोजगार करायचा लोकांचा. 200 रुपये 250 रुपये 10 30 5.5. हे काय मग खायचं काहीतरी मीठ मिरचा खायचा आणि द्यायचं पैसे भाग. दिवाळीपासून चटणी नाही सांगायचं म्हणजे आता. आणि पकड सुद्धा नव्हती, आता पकड मी घ्यायला लावली मागल्या बुधवारी. म्हणजे त्याच्यातनं काम ते सांडस आणि ते चाळण आता काल आणायला लागले त्यांना, ह्याच्यापासून काढलं. आता हे काय रोज रोजगार. 2 पोरं आपलं रोज जायचं, 2 शर्ट होते, त्यातली एक आता भागना म्हणून इकली आणि आपली एकच ठेवली. असं करत 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 हे करायचं. आणि ती पहिल्यांदा मार्क कमी पडले तेव्हा तिथं तर रडत होत आणि मी तर रडत होते. तेव्हा घरात ही वाटत नव्हतं, वाटायचं पळून जावं कुठं. 40 मार्क पडले ना फिजिकलला मला, त्यामुळे मी रडलो की आपलं होतंय का नाही बाबा पुढं. मग चांगलं ग्राउंड चांगलं होतं 45च्या, कमी पडलं. तस ते मग पोलीस आल्यास कळल्यावर कसं वाटलं? मग आनंद वाटला की मग बरं वाटलं. आपलं झालं कसं तरी आपलं गरीबातनं आपलं आपलं कसं तरी आपलं 4 रुपयाचं कसं तर उभा राहायला वाटलं. शेड्यूल सांगायचं, ग्राउंड सकाळचं उठायचं ग्राउंड, नंतर 9 वाजता स्टडी मध्ये जायचो. प्रश्नपत्रिका रोज जास्त करून प्रश्नपत्रिका फोकस करायचो PYQ. आणि नंतर 4ला अजून ग्राउंडला जायचं, नंतर 6ला क्लासला, दिवसभर स्टडी मध्ये. म्हणजे ही ज्या कष्टाची म्हणजे तिचं कष्ट माझं प्रामाणिकपणानं जास्त करून प्रामाणिकपणा केल्यामुळं की दुसरा वायपट कुठला हे केला नाही, मित्रांची साथ म्हणा, त्याच्यामुळं जास्त करून लवकर यश मिळालं. मित्र चांगले भेटले म्हणजे अजून बॅकअप चांगला असला म्हणजे. कष्टामुळं शिकला, त्याची पण साथ. मी इकडं काम आपलं दिले 4 रुपये, त्यानं पण आपलं हाय असं गरीबातनं शिकला. लय आपलं आयस केली नाही, आपलं दिन तेवढ्यातच आपलं माग मोर आपलं केलं. लय आपलं पैसा खराचला नाही. खायचं एवढं बिस्किटचं पुडा 5 रुपयाचा जायचं एवढं असं लय मिळालं नाही आमच्या गरीबांना. कुणी काय दिलं तर आम्ही 2 चपात्या दिल्या तर त्याच्यात चटणी नव्हती द्यायला, मी तशीच द्यायची गुंडळून. सण नाही सूद नाही, कवा तरी दिपाळीला 1 रात यायचा आणि जायचं, ते पण इथं मिळत नव्हतं.
पैसाच नसायचं तर करायचं काय? तसंच करायचं, काय तर खायचं आणि जायचं. स्वप्न आता डिपार्टमेंटल करायचं किंवा बाहेरची परीक्षा द्यायची. अजून काय सुट्ट्या आणि ते वरच्या पोस्ट काढत राहायचं. म्हणजे परिस्थिती कवा तुम्ही करायचं नाही. स्वतः परिस्थिती माझी बेताची आहे किंवा काय माझी बेताची म्हणजे नाही म्हणलं तर माझीच, आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात बेताची माझीच होती. पण मी कवा माझ्या चेहऱ्यावर धावलं नाही. कारण मला बॅकअप असा होता की म्हणजे करोडपती सुद्धा एवढं माणूस हे करणं असं बॅकअप होता मला. म्हणजे आता आमच्याकडे काहीच नसताना सुद्धा मी कवा चेहरा धावलो ना. विष्णूला माहित आहे की आपण मी गरीब आहे आणि त्या करण्याच्या ह्याच्यात मी कवा माझे गरीब धावले, तिथं मी श्रीमंत धावली. त्यामुळे आणि माणसाचं म्हणजे आता फॅमिली माझा बॅकग्राऊंड बी म्हणजे चांगली माणसं आहेत माझी. म्हणजे माझ्या दाजीन म्हणा, त्यांनी मला म्हणजे सगळं वडील वारल्यापासून माझं चुलतं सगळं म्हणजे बघितलं की बाबा मला 10वी झाली तर नंतर कमवा शिका त्यांनी ऍडमिशन करून दिलं की माझं म्हणजे चांगलं. आणि चांगल्या मार्गाने आपण असलो का चांगली माणसं भेटत राहते, पुढे आपण चांगलं करत राहतो. वडिला जी आठवण येत होती, पण अशी आहे भेटणं म्हणजे ती वडिलाची अजून आठवणच येऊ दिली नाही तिने की बाबा मला अजून तरी आणि केलं नाही बाबा, कमी पडू दिलं नाही. मला 40 मार्क पडले तरी ती म्हणत होते अजून 2 वर्षाची मी शिकवते तुला. त्याला 2 वर्ष म्हणलं आणि माझं काय पण असलं तर मी आपल्याला तुला शिकवते, कष्ट करून शिकवते. परिस्थितीचा कवा विचारच करायचा नाही. आपण जिथं करतोय त्याच्यात आपण श्रीमंती धावली ना तर आपण यशस्वी होऊ शकतो. चांगला शिक, चांगला आपला कर, हातापायाला सांभाळून काम कर.